आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात वीजवाहक तारा धोकादायक पद्धतीनं लोंबकळत असून याकडे महावितरणकडून माहिती देऊनही दुर्लक्षित होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकारामुळे नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जातीये. घारगाव येथील रहिवाशी हरिदास आहेर यांच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत विजेच्या तारा जमिनीपासून अवघ्या 5 फूट अंतरावर लोंबकळत आहेत. या रस्त्यावरून रोज शाळकरी मुलं, महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र इतक्या कमी उंचीवर असलेल्या वीजवाहक तारांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे. या संदर्भात हरिदास आहेर यांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र महावितरणनं त्याकडे दुर्लक्ष करत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. महावितरणच्या या उदासीन आणि भोंगळ कारभारामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. या रस्त्यानं लहान मुलं शाळेत जात असतात, तर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दिवसभर ये-जा करावी लागते. जोरदार वाऱ्याच्या वेळी या तारा अधिकच धोकादायक ठरू शकतात. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, असा सवाल हरिदास आहेर यांनी विचारलाय. माझी या मळ्यात जमीन आहे. सदर जमिनीपासून हा रस्ता जातो. या रस्त्याच्या शेजारून एक महावितरणाची सिंगल फेज लाईन गेलेली. ती लाईन इतकी खाली आलेली का सहज हात लागू शकतो. आणि हा जो रस्ता आहे, या रस्त्याला कम से कम 50 ते 100 शाळेचे मुलं प्लस मंगळवारच्या दिवशी इथल्या बाया या बाजारसाठी या रस्त्याने ये-जा चालू असते. सदर ही लाईन इतकी खाली आलेली, इथं एखादा मोठ्या घातपाताची शक्यता आहे. एखादा जर इथं जीव बिव गेला तर याला जबाबदार कोण राहील याची. आणि त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळा कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी काही याच्यावर कार्यवाही केलेली नाही. फक्त करू, पाहू, देऊ, याच्या पलीकडे काही एक ठोस असं काही कारण देते नाही आणि सांगते नाही. इथं एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता आहे. लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावा, काही अपघात होण्याच्या आधी, आणि व्यवस्थित करावा अशी माझी नम्र विनंती प्रशासनाला आणि MSEBला पण. दरम्यान महावितरण प्रशासनानं तातडीनं या वीजवाहक तारांची दुरुस्ती करून उंची वाढवावी. अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास त्याला संपूर्णपणे जबाबदार महावितरण राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.